नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल भाजक्या पोह्यांचा नाशिकचा फेमस असा फक्कड भाजक्या पोह्यांचा चिवडा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी खोबरं, 1 वाटी मोठं बाउल डाळ्या, या भाजक्या डाळ्या आहेत, 1 वाटी काजू, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी किसमिस, हा रामबंधू चिवडा मसाला आणि हा चवीसाठी गरम मसाला आहे। चवीसाठी लागणारे हिरवी मिरची कमी तिखट आहे, लसूण ठेचलेला, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळद किंचित, लाल तिखट आणि मीठ। आणि हे आपले भाजके 1 किलोचे भाजून रोस्ट केलेले पोहे आहेत। तर आपण रेसिपीकडे वळूयात। आणि चिवड्यासाठी लागणारे तेल हे आपल्याला अर्धा किलो लागणार आहेत। पोहे भाजून चाळून घेतले आहेत। तेल तापले, त्यामध्ये राई टाकली। राई तडतडल्याशिवाय दुसरं साहित्य नाही टाकता येत। राई तडतडली आहे, त्यामध्ये आपण टाकूया लसूण, त्यानंतर हिरवी मिरची, त्यानंतर शेंगदाणे टाकूया, डाळ्या, कढीपत्ता टाकूयात, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतूयात। शेंगदाणे आणि डाळ्या भाजून तळून झाले ते, त्यामध्ये आता खोबरं टाकूयात। खोबरं पण गोल्डन करूयात। गोल्डन होईपर्यंत परतून घेऊयात। खोबरं ब्राऊन झालंय, त्यामध्ये टाकूया काजू पण ब्राऊन करून घेऊयात, गोल्डन ब्राऊन। भाजून झाले, तळून झाले सर्व। गॅस थोडा वेळ बंद करूयात। तेल चांगलंच तापले, त्यामध्ये टाकूया हिंग, हळद थोडीशी, कोमट होऊ द्या, थोडं कोमट होऊ द्या। तेल थोडं कोमट झाले, त्यामध्ये आपण टाकूया थोडासा काळा मसाला, त्यानंतर टाकूया रामबंधूचा चिवडा मसाला, थोडेसे किसमिस, सर्व मिक्स करून घेऊयात तेलामध्ये। त्यामध्ये टाकूया थोडी लाल मिरची पावडर, ही घरची आहे। गॅस चालू केलाय, त्यामध्ये आता टाकूया पोहे, मीठ चवीनुसार, पिठी साखर, मिक्स करूया आता। मिक्स करूया एकसारखा। मिक्स केलाय, सगळा एकजीव करून घेतलाय। गॅस लावून परत एकदा शेकवून घ्या, चांगला मिक्स करून घ्या। हा आपला रेडी आहे नाशिकचा फक्कड चिवडा। रेडी आहे आपला मस्त चिवडा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। माझा व्हिडिओ यूट्यूबवरचा पहिलाच व्हिडिओ आहे, काही चुकलं असेल तर समजून घ्या। धन्यवाद।